हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो। यंदा श्रावण महिना हा 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर 2026 ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल। तर यंदा आपल्याला श्रावण महिन्यात शंकराची पूजा, उपासना आणि भक्ती करण्यासाठी 4 सोमवार मिळणार आहेत। म्हणजे यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत। तर आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याची शिवामूठ शिवलिंगावरती व्हायची आहे। तर पहिल्या श्रावण सोमवारी 17 ऑगस्टला तांदळाची शिवामूठ शिवलिंगावरती व्हायची आहे। दुसऱ्या श्रावण सोमवारी 24 ऑगस्टला तीळ ही शिवामूठ आपल्याला शिवलिंगावरती व्हायची आहे। तिसऱ्या श्रावणी सोमवारी 31 ऑगस्टला आपल्याला मूग ही शिवामूठ शिवलिंगावरती व्हायची आहे। तसेच चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी 7 सप्टेंबरला आपल्याला जवस ही शिवामूठ शिवलिंगावरती किंवा शिवपिंडीवरती व्हायची आहे। आणि 5वा श्रावणी सोमवार आला असेल तर सातू शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे। परंतु यावर्षी 4 श्रावण सोमवार आले आहेत, त्यामुळे 5वी शिवामूठ वाहण्याची गरज नाही। अशा प्रकारे सोमवारच्या शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे। या श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात। भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळते, वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात, संतती सुख, आर्थिक लाभ, रोग यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारचे व्रत खूप फायदेशीर मानले जाते। भगवान शिवाच्या या आवडत्या महिन्यात विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण सोमवार उपवास पूजा करतात। श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे, त्यामुळे या सोमवारी केलेली पूजा, शिवामुठीचे व्रत केल्याने लवकर फळ आपल्याला मिळते।